नमस्कार फ्रेंड्स, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज करणार आहे मस्त गरमागरम शिरा। तर शिरा करण्यासाठी पॅनमध्ये मी हे 2 मोठे चमचे तूप टाकलेला आहे। तूप गरम झाल्यानंतर 1 वाटी रवा टाकलेला आहे। आता हा रवा तुपामध्ये छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला। तूप आणखीन टाकायचं आहे, पण थोडंसं रवा गरम झाला की मग वरतून अजून तूप टाकू शकता आपण। हे पहा, मस्त आता तूप कमी वाटतंय त्याच्यामुळे अजून 2 मोठे चमचे तूप टाकलेला आहे मी। आता थोडंसं गरम करून घ्यायचं आहे अजून, आणि हे छान परतल्यानंतर गरम झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा, रवा असा ओला ओला झालेला पाहिजे तुपामध्ये, तेव्हा छान होतो शिरा। आता याच पॅनमध्ये काजू बदाम मनुके थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। तूप टाकून पण भाजू शकता। हे बघा, थोडंसं गरम झालं की मग त्याच पॅनमध्ये पाणी टाकूया 1 ग्लास। तुम्ही दूध पण टाकू शकता किंवा पाणी पण टाकू शकता, ते आपल्या मनावर आहे। दुधात करायचं असलं तर दुधात पण शिरा खूप छान होतो। आता पाणी गरम झाल्यानंतर हा रवा आपण पाण्यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचा आहे। थोडासा हा रवा आधी पाण्यातच शिजवून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे रवा जास्त फुगतो आणि शिरा पण छान होतो आपला। हे बघा, आणि चिकट शिरा करायचा आहे त्याच्यामुळे मी पाणी जास्त टाकलेलं आहे, रवा कमी घेतलेला आहे। आता रवा फुगलेला किती छान दिसतो बघा। आता याच्यावरती टाकून घ्यायचं आहे आपल्याला साखर। कोण कोण आधी पाक करून पण नंतर रवा टाकतं, पण हे अशा पद्धतीनं केलं तर खूप छान शिरा होईल। त्याच्यामुळं हे व्हिडिओ पूर्ण बघून व्यवस्थित जसा केला आहे तसंच बनवा। हे पहा, आता साखर पण पूर्ण विरघळलेली आहे, किती सुंदर शिरा झालेला आहे। आता याच्यावरती आपण काजू बदाम मनुके टाकून घेऊया। हे बघा किती सुंदर दिसतो, आणि लगेच गरमागरम खायचा असला तर असा चिकट शिराच छान लागतो। प्रसादासाठी केलं तर मग थोडासा मोकळा मोकळा केला तरी चालेल, पण गरमागरम लगेच खायचं असलं तर चिकट शिरा खूप छान लागतो। चला तर मग आता हे खायला तयार आहे। हे पहा, एका डिशमध्ये काढून घेऊया गरमागरम शिरा। किती सुंदर शिरा दिसतो। अशा पद्धतीने तुम्ही पण शिरा करून बघा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये कसा वाटला शिरा नक्की सांगा। चला तर मग गरमागरम शिरा खाण्यासाठी तयार। ओके, बाय बाय।